सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण वर्षानुवर्ष मेहनत घेतात, परीक्षा देतात आणि नियुक्तीपत्राची आतुरतेने वाट पाहतात. पण जर तुम्हाला सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र तब्बल 21 वर्षानंतर मिळालं तर? अशीच एक धक्कादायक आणि अतिशय आश्चर्यकारक घटना केरळमधून समोर आली आहे. विषय काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील अब्दुल मजीद यांना वयाच्या 61व्या वर्षी सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र मिळालं आहे. विशेष म्हणजे त्याने ही परीक्षा 2005 साली दिली होती. पार्ट टाइम ज्युनियर अभिशिक्षक पदासाठी त्यांनी भरती परीक्षेची प्रक्रिया पूर्ण केली होती आणि यशस्वी झाले होते. निवड झाल्यानंतर काही दिवसातच नियुक्तीपत्र मिळेल आणि सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होईल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र दिवस गेले, महिने गेले, वर्षही लोटली, तरी त्यांच्यापर्यंत कोणतीही माहिती पोचली नाही. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर अखेर अब्दुल मजीद यांनी सरकारी नोकरीची आशा सोडून दिली. पण अचानक अनेक वर्षानंतर त्यांच्यापर्यंत नियुक्तीपत्र पोहोचलं आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक जण सरकारी यंत्रणांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत आहेत, तर काही जण या घटनेकडे व्यवस्थेतील गंभीर त्रुटी म्हणून पाहत आहेत. 21 वर्षानंतर मिळालेले हे नियुक्तीपत्र सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? सरकारी व्यवस्थेतील हलगर्जीपणा आहे की आणखीन काय वेगळं आहे? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्ममध्ये आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.